आज आपण नाशिकमध्ये आलो आहोत. इथं आपण इंदिरानगर भागामध्ये आहोत. इथं बुद्ध विहार आहे आणि बुद्ध लेण्या सुद्धा आहेत. बौद्ध समाजातले आपले बंधू भगिनी इथं अत्यंत भक्तिभावाने येतात. पण याच डोंगरावरती एक अनधिकृत पद्धतीने मस्जिद सुद्धा बांधण्यात आलेली आहे. इकडच्या काही लोकल पॉलिटिशियन्सला हाताखाली घेऊन आणि काही महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैसे खायला घालून डोंगरावरती असलेल्या बुद्ध लेणीच्या जागेमध्ये इथं अनधिकृतपणे मशिदीचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं आहे. नाशिकच्या या बौद्ध लेणीमध्ये दर शनिवार रविवारी 3-4 हजार क्राऊड या ठिकाणी येतं. इथं सामूहिक पद्धतीनं नॉनव्हेज खायचे कार्यक्रम करतात आणि बौद्ध लेणीची जी पवित्रता आहे, जिथं बौद्ध साधू ध्यान धारणा करायला येतात, मेडिटेशन करायला येतात, धार्मिक वातावरण अक्षरशः भंग करायचा प्रयत्न इथं दर शुक्रवार शनिवार रविवार करण्यात येतो. ही प्रॉपर्टी इव्हन वक्फ प्रॉपर्टी सुद्धा क्लेम करण्यात आलेली आहे. तर इथं पांडवकालीन केव्ज सुद्धा आहेत, या सुद्धा इथं आहेत आणि अनेक इथं पर्यटक लोक सुद्धा येतात. धर्मराज ग्राम विकास मंडळ ही एक चॅरिटेबल संस्था आहे. यांच्या नावावरती या जागा होत्या आणि काही पुरातत्व विभागाच्या जमिनी होत्या आणि काही इथे गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली जमिनी होत्या. मग इथं वक्फ बोर्डाची जमीन आली कुठं? काय संबंध वक्फ बोर्डाचा इथं? वक्फ बोर्डाच्या माध्यमातून इथं वक्फ बाय युजर हे कलम वापरून इथं या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. इथं नंतर मशीद बांधण्यात आली आणि आता इथं माहितीने 3-4 हजार वेगवेगळे इसम इथं नमाज पठणचा कार्यक्रम करायला येतात दर आठवड्याला. हा सगळा प्रकार चाललाय तरी काय? नाशिकच्या लोकांना हे समजलं पाहिजे की तुमच्या ज्या लेण्या आहेत, तुमची जी मंदिरं आहेत, तुमच्या ज्या गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टी आहेत, या सगळ्या प्रॉपर्टी या अशा अनधिकृत पद्धतीने लँड जिहादच्या माध्यमातून तुमच्या जमिनी या बळकवण्यात येत आहे आणि याला विरोध तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जागरूकता. जर तुमचा समाजात जर झोपला असेल तर तुम्हाला कोणच वाचवू शकत नाही.